हालेलुया हालेलुया आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर बाबा सुद्धा दिवस अगोदर तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहित्य ही प्रार्थना आम्ही आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपण वचन घेऊया. लोकमध्ये 13 ते 18 पासून वचन घेऊया. वचनात आपल्याला पुढे शिकवण्यात आहे तारण प्राप्त व्हावं त्यासाठी काय करावं लागेल. आपल्या प्रत्येकाला तारणासाठीच प्रभू येशूची गरज आहे. आपण बिना प्रभूच्या मार्गानुसार आपल्या जीवनात तारण होणारच नाही. कारण जिथे तारण आहे तिथे ख्रिस्त आहे आणि ख्रिस्त आहे तिथे तारणाच्या आशा मनुष्यामध्ये प्रवास करत आहे. कारण मानवाद्वारे तारण होत नाही तर ख्रिस्ताद्वारे जो ख्रिस्त क्रूसावर बलिदान झालेला आहे पुनरुत्थित झालेला आहे तो आपल्या सर्वांना स्वर्गामध्ये नेण्यासाठी पुन्हा तो आपल्यासाठी येईल. त्या अगोदर आपल्याला तारणाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधून काढायचं आहे. यावरून तो म्हणाला देवाचे राज्य काय सांगते आता. देवाचं राज्य कशासारखं आहे. आता आपण काही गोष्टी सांगतात हे कशाला ते कशाला हे कशाला ते कशाला पण त्यांनी सांगितलेलं आहे की देवाचं राज्य कशासारखं आहे. मी कशाची उपमा देऊ. हालेलुया. मी कशाची उपमा देऊ. काय ते मोरीच्या. हालेलुया. कोणी बघितलंय का माहिती मी नाही बघितला त्या मोरीचं दान. हालेलुया. पण त्यांनी काय सांगितले ते मोरीच्या दानासारखा. हालेलुया. आता आपण त्या दाण्याजवळ गेलो असतो तर माहिती पडलं असतं की हा दाना आहे. हालेलुया. मग आपण देवामध्ये राहत असताना देवाला जेव्हा ओळखतो तेव्हा आपल्याला समजते की येशू छोटाच नम्रच होता लीन होता. हालेलुया. आणि तो नम्र असल्यामुळे सर्व तुम्ही आणि मी त्या फांद्यावर बसलेले. तर योहान 15 अध्यायामध्ये त्याच्यात आपल्याला शिकायला मिळते. तिथे तुम्ही जर वचनात असतील त्या शिक्षणात असेल तर त्याची ऐतिहासिक शिक्षण तुम्हाला समजेल. पण जर आपण बायबलमध्ये या गोष्टी माहिती दिली तरी सगळे दाखल्यामध्ये बरेचसे मुद्दे ठेवलेले आहेत. ते ज्या लोकांना धार्मिकाची जास्त माहिती किंवा ते दाखले त्याला समजतात. नाहीतर येशूच्या शिष्याला पण दाखले समजले नाही. कारण तिथे पूर्वीचं राज्य जे होतं सैतानाला समजावं नाही म्हणून ते दाखले देत होता. आणि जे पवित्र आत्म्याच्या वचनात आणि शिक्षणात आणि त्याच्या नियमामध्ये जे विश्वासी लोक होते त्यांना हे दाखले समजत होते. बाकी शैतानाला हे दाखले समजत नव्हते. हालेलुया. तर त्यामुळे परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना शिकवत. मला माहिती आहे मध्ये 10-20 किंवा योहान 14-26 पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. जो पवित्र आत्मा आपल्या शरीरामध्ये जेव्हा वास करतो तेव्हा हे दाखले ते आपल्याला समजतात. हालेलुया. आपण कशासाठी येतात. शरीर गरजेसाठी येतात. आत्म्याच्या गरजेसाठी प्रार्थनेला बसत नाही. जेवढी माणसं येतात ते पैशाचा खाण्याचा शरीर आजार आहे दुःख आहे समस्या. पवित्र आत्मा मिळेल अशा हेतून कोणताच मनुष्य 100% प्रार्थनेत राहत नाही. ज्या व्यक्तीला नुसतं देवाची सेवा करायची देवाचंच काम करायचं आहे तोच व्यक्ती फक्त हे शब्द हे मार्ग हे शिक्षण ओळखू शकते. नाहीतर हे सगळ्यांना ओळख नाही. आपल्या गरजेची ओळख आहे ती शरीराची शरीराची गरजेची फक्त ओळख आहे तर तुम्हाला फक्त शरीरासाठीच ती प्रार्थना आहे आत्म्यासाठी. तर आत्म्याची प्रार्थना अलग असते शरीराची प्रार्थना अलग असते. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला व तो वाढला त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यात राहू लागले. हालेलुया. आता मी पेरलेला आहे. बी हे देवाचं वचन आहे. लूक 8:11 मध्ये दिलेलं आहे.
बी हे देवाचं वचन. आता मी पेरलं बरोबर. आता ही सगळी पाखरं जी आहेत, हालेलुया, सगळी पाखरं जी आहेत ती इकडे येऊन बसलेली आहे. हालेलुया. आता हे झाड लावले ना, हे झाड म्हणजे प्रार्थना मंदिर. हालेलुया. आणि या प्रार्थना मंदिरामध्ये हे झाड बोलतात त्याला, जीवनाचं झाड. काय प्रकटणामध्ये जीवनाचं झाड. माणसाला जीवन मिळते. काय माणसाला जीवन मिळते. आता हे जीवनाचं झाड आहे. पाप काय, पुण्य काय, खोटं काय, बरोबर, चांगलं काय, वाईट काय, याचा शिक्षण आहे. दुसरं कुठलं शिक्षण नाही. माणूस कसा वागावा, माणूस कसा चालावा, माणसाला किंमत देवाच्या नावाने कशी मिळावी, या गोष्टीचं शिक्षण आपल्या हर मानवाला ते. आपण पापी आहोत. आपली पाप आपण स्वतःहून बदली घ्यायची, सगळ्यांना क्षमा करायची आहे, सगळ्यावर प्रीती करायचं, हे देवाचं शिक्षण आहे. आणि ह्या शिक्षणाने आपण देवाबरोबर बसू शकता, नाहीतर बसू शकत नाही. तो पुन्हा म्हणाला, बघा, मी देवाच्या राज्याला काय सांगते, मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ. आता आपण पण बोलतो, कधी कधी आपण सांगतो की देवाकडे प्रार्थना करून मला काय फायदा झाला. देवाच्या राज्याची उपमा जी आहे ती पहिली सर्व गोष्टीचं त्याग करून, आणि त्याग केल्यानंतर तुम्हाला त्याची समज येईल. 16:24 स्वतःचा वधस्तंभ, म्हणजे देवाला जेव्हा स्वीकारल्यानंतर स्वतःलाच त्याच्यावर निर्णय घ्यायचा आणि देवाच्या इच्छेनुसार आपल्या प्रत्येकाला त्याच्या नियमानुसार चालायचं. आता मी तेच केलं. जर मी हे घेतलं नसतं तर तुम्ही आले नसते. तर ही जे प्रभूमध्ये असतात आणि प्रभूच्या वाणीकडे वचनाकडे मनापासून जे श्रद्धावंत लक्ष देऊन चालतात त्यांनाच पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. ते खमीरासारखे आहे. एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठात लपून ठेवले. आता एक स्त्रीचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. हालेलुया. ते मापामध्ये ठेवला आहे का नाही, आणि त्याच्यात आपल्या सर्वांना त्याचा हक्क किंवा अधिकार आपल्या सर्वांसाठी दिला. हालेलुया. एका स्त्रीच्या द्वारे पृथ्वीमध्ये बऱ्याचशे प्रश्न आलेले आहेत तुमच्या माझ्यामध्ये, आणि ह्या स्त्रीच्या द्वारे आपलं जीवन पवित्र बनवलेलं आहे. हालेलुया. पुढे पण काय सांगते मग सांगते. काय करत होता, गावोगावी गेला, खेड्यापाड्यात पण गेला आणि शिक्षण पण द्यायला. काय केलं, खेड्यापाड्यात जाऊन शिक्षण केलं. त्याने काय केलं, खेड्यापाड्यात जाऊन त्याने त्याला शिक्षण दिलं. तेव्हा कोण्या एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, काय सांगते, तारण प्राप्त होत असलेले लोक थोडे आहेत की काय. आज प्रत्येक व्यक्तीचे आचार विचार आपल्या स्वतःला यायचे. बरेच लोक प्रार्थना द्यायचे, बरोबर, सगळे प्रयत्न करतात पण जाऊ शकत नाही. कारण देवाच्या शिक्षणावर, वचनावर किंवा त्याच्या नियमावर जी व्यक्ती चालण्याचा प्रयत्न करतो, हालेलुया, तर त्याला देव प्रसन्न होतो. हालेलुया. पण त्या वचनाने नाही, त्या शिक्षणाने नाही किंवा त्याच्या नियमाने नाही, तत्पर्यंत देवाचं राज्य तुमच्या प्रत्येकाच्या भविष्यात प्रवास करू शकत नाही. हालेलुया. आता हे जे शिक्षण दिले ते परमेश्वराने दिले, का दिले, कशासाठी दिले, आणि त्याच्या शिक्षणाचा अर्थ आपल्याला कोणत्या पद्धतीने देवाने आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. आता आपण प्रयत्न केला तर आपल्याला देवाचं राज्य आणि उपस्थिती भेटेल.
पण जर प्रयत्नच केला नाही तर देवाचं राज्य आणि उपस्थिती भेटणार नाही. उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर राहून दार ठोके करू नका. प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईल, तुम्ही कोठले आहात हे मला माहित नाही. हालेलुया. आपण प्रभू जवळ येतात आणि नंतर सांगितले प्रभू आम्ही प्रार्थनेला येत होते. हालेलुया. आता आमच्यासाठी दार उघड. जेव्हा त्यांनी दरवाजे उघडले तेव्हा साचवले. बघा, कोणाही मनुष्य पहिला येतो तो प्रार्थनेला देवाची इच्छा. आपण जेव्हा देवाची ओळख नसते तेव्हा आपल्याला देवाची ओळख नसते त्यावेळेला आपण शोधतो देवा देवा माझ्या जीवनात परत माझी दुःख आले, आपत्ती आली, समस्या आली आणि प्रयत्न करतो आणि देव एका माणसाला पाठवतो आणि त्याला सांगतो तू जा ठिकाणी आणि त्याला तिकडे पाठवलं जाते. तुम्ही प्रेषितांची कृती 9व्या अध्यायामध्ये जर वाचलं असेल की ते पौलाच्या बाबतीत म्हणजे जिथे शौल होता त्याला पौल कसं बनवावं तेव्हा त्या बाबतीत त्याला तिकडे पाठवण्यात आलं. हालेलुया. आणि तिथे देवाच्या सेवकाला पण पाठवण्यात आलं. हालेलुया. आता तुम्ही विचार करा की देव कशा प्रकारे माणसाला चेंज करण्याचं काम करते. आम्ही चेंज होत नाही. आम्हाला चेंज व्हायचं आहे. जर आम्ही चेंज नाही झाले तर दुःख आम्हालाच भोगायचं. तर प्रभू येशू आपल्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी मग त्या 11:28 पासून सांगितले थकलेले पाडलेले माझ्याकडे आणि तुम्हाला विसावा देईन. आता याच विसावाच्या द्वारे तुम्ही आणि मी प्रभूच्या राज्यामध्ये आशीर्वादित आहेत, अभिषेकात आहेत, सामर्थ्यात आहेत, ज्ञानात आहे, दानात आहे, वरदानात आहे. म्हणजे सर्वस्व प्रभूची शांतीने आम्हाला भरलेला आहे. हालेलुया. जसं प्रभूच्या शिक्षणात आहे, वचनात आहे, त्याच्या सामर्थ्यात आहे, त्याच्या मार्गात आहे तर आपलं जीवन आशीर्वादाने भरलेलं आहे. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल आम्ही तुमच्या समोर बघा काय सांगते आपण देवासमोर खाणं पिणं केलं. आपण येतात जेवतात खातात पितात पण तू काय सांगणार आम्ही इकडे खाणं पिणं पण केलेलं आहे. हालेलुया. देवाने दिलेली रोजची भाकर आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि ते आपल्या प्रत्येकाला तो देत असते. परंतु आपण देवाच्या वचनाने किंवा शिक्षणाने किंवा त्याच्या नियमाने चालत असतील तरच फायदा आपल्या सगळ्यांना पोचणार आहे. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला देवाच्या शिक्षणाचा किंवा त्याच्या मार्गाचा किंवा त्याच्या नियमाचा अनुभव प्राप्त होत नाही. आज जर तुम्ही त्याचे नियम किंवा त्याच्या विधी जर हे मनापासून जर पाळले असतील तर देवाच्या आशीर्वादाने आपल्यामध्ये प्रत्येकाला तो आशीर्वाद प्राप्त करून देईल. तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण. आता आपण देवाच्या शिक्षणावर जर चाललेले जर आहे आणि हे शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे तर तुम्ही आशीर्वादित आहे, तुम्ही अभिषेकात आहे, तुम्ही दानामध्ये भरलेले आहे, तुम्ही ज्ञानामध्ये भरलेले आहे, तुम्ही वरदानामध्ये भरलेले आहे. सर्व परिस्थितीमध्ये देवाच्या शिक्षणानुसार मजबूत आहे. तो म्हणेल मी तुम्हाला सांगतो तुम्ही कुठले आहेत. देवाने आपल्याला ओळख केलेली आहे आणि देवाने आपल्याला इकडे आमंत्रण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपली ओळख भासली नाही पाहिजे. हालेलुया. आम्ही देवाला ओळखत नाही म्हणजे जगात सगळं गेलं. लोक माणसाशी बोलत नाही तर ठीक आहे पण देवाशी पण बोलणं बंद करतात. हालेलुया. देवाच्या अभूजीत जायचं नाही. अनेक लोक प्रार्थना सोडले की चालेल त्यांना वाटतं मी बरं काम केलं. नाहीये. दरवाजे ती बंद आहेत. स्वर्गाचे दरवाजे आपल्याला बंद आहेत. त्यावेळेला मत्ती 25 अध्यायामध्ये 1 पासून सुरुवातीला 5 शाण्या होत्या, 5 मूर्ख होत्या आणि त्या मुलग्या आल्या रात्रभर झोपल्या. तेल घ्यायला विसरले, देवाची स्तुती करायला विसरले, देवाचे गौरव करायला विसरले आणि नंतर त्यांची अशी परिस्थिती झाली की त्यांच्या जीवनामध्ये नरकाचे दरवाजे खुलले.
5 जे हुशार होत्या देवाच्या शब्दावर, शिक्षणावर, नियमावर भरवसा ठेवून चालत होते, त्यांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. काय सांगते? सर्व अधर्म करणाऱ्यानो तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. आता अधर्म करणाऱ्या माणसाला देव देवाच्या मार्गात त्यांना पुढे नेत नाही. कारण अधर्म जो असा आहे की देवाच्या दृष्टीत आम्ही आमचं भविष्य नोंदलेलं नाही. आम्हाला जीवनामध्ये देवाबरोबर राहणं, वचनाबरोबर राहणं, शिक्षणाबरोबर राहणं, त्याच्या नियमाचं पालन करणं, आणि जेवढं पालन करत राहतील तेवढा देवाची कृपा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती कार्य करायला सुरुवात करेल. तुम्ही जेव्हा अब्राहम, इसाक, याकोब व सर्व संदेशे यास देवाच्या राज्यात असलेले वापनात बाहेर टाकलेले पहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. काय? तेव्हा कशा प्रकारे देवाचे संदेश आहेत आणि तिकडे बघितलं जाईल की तिकडे फेकले जातील, बाहेर रडणे आणि दात खाणे चालेल, अशी कंडिशन मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. मग आपण काय शिकायचं आहे? आपल्याला कोणतं शिक्षण घ्यायचं आहे? आपण कोणत्या शिक्षणाने देवाच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवायचं आहे? जो देवावर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, वचनाचं पालन करतो, वचनाप्रमाणे वागतो, त्यांना देवाची कृपा जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करते. पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन बघा. सगळ्या शेवटच्या काळामध्ये जे विश्वासी लोक आहेत, आज्ञाधारक आहेत, प्रभूच्या मार्गात चाललेले आहेत, हेच लोक देवाच्या राज्यात जाऊन बसतील. आपण या जगाच्या अनेक गोष्टींमध्ये गुरफटलेले आहे, पण देवाच्या वचनात आणि देवाच्या शिक्षणामध्ये आपण आपल्या स्वतःच्या शरीरावर कधीच आपण इंटरेस्ट घेतला नाही की मला हे शरीर सुद्धा स्वर्गाच्या राज्यामध्ये गेलंच पाहिजे. आणि जर या शरीराचा आम्ही वापर चांगला केला नाही तर ते शरीर वेदनाचं होईल. आता एक छोटीशीच गरमी आहे आणि या गरमीमध्ये आपण बरेच लोक तडफडत आहेत की काय गरमी होती. तर मार्क 9 मध्ये 48 वचन दिलेले आहे, तिथे अग्नी विझत नाही आणि किडे सुद्धा मरत नाही. तर तुम्ही स्वतः त्याच्यात विचार करा की आपलं पुढचं भविष्य काय. त्याच्यासाठी देवाबरोबर राहून थोडेसे कष्ट, दुःख, आपत्ती, समस्या, सहनशीलता हे शिकायचं. म्हणून गलातियरास 5 अध्यायामध्ये 17 ते पूर्ण 23 पर्यंत वचन दिले. तिकडे देहाच्या कर्माविषयी दिले. आम्ही देहाच्या कर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ वाचताना देह अनेक लोकांच्या जीवनात दुःख, आपत्ती, समस्या, संकट, निराशा ही उत्पन्न करते. पण पवित्र आत्मा माणसाला देहामध्ये ताकद देते, शक्ती देते, अद्भुत गोष्टी देते आणि त्याच्याद्वारे मनुष्याची प्रगती तयार करते. येशू ख्रिस्त. आणि येशूच्या सांगण्यावर चालायला लागलं हालेलुया, तर येशू ख्रिस्त तुम्हाला सहाय्य करेल, मदत करेल आणि आशीर्वाद प्राप्त करेल. काय सांगते? जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत आणि जे शेवटले होतील असे काही पहिले होतील. काय? जे पुढे पहिले आम्ही होते, काम करत होते, कार्य करत होते, पण देवाचं वचन असं शिकवते की ते शेवटले होते, म्हणजे त्यांचा काहीच कामाचा अनुभव येणार नाही. हालेलुया. दरवाजे बंद होतात की परमेश्वराने दिलेले पहिल्या आणि शेवटच्या काळातल्या प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षण करायचं आहे की मला हे काम दिलेलं होतं, मला हे कार्य दिलेलं आहे, हे देवाचं होतं, देवाने मला लाखो लोकांतून माझी निवड केली. योहान 15:16 मध्ये वचन तसं दिलेलं आहे आणि योहान 15 ते 10 वचनामध्ये तसं तयार केलं.
आपण देवाचा हात सोडल्यानंतर मी असो तुम्ही असो आपल्याला नरकाच्या जागेवर जाऊन बसावं लागतं. देवाचे जसे जसे हात सुटत जातात तेव्हा अधोलोकामध्ये दरवाजे उतरत असतात. मनुष्य चढायला फार मुश्किल होते पण उतरायला माणसाला मुश्किल नाही, पटकन उतरू शकतो. जिन्यावर चढायचं असेल तर वरून धावत धावत पटकन येतो. जर जिन्यावर चढायचं असेल तर हळूहळू चढावं. तर स्वर्गाच्या राज्यात चालायला हळूहळू झालं. मग ते 7:13 अरुंद दरवाजाने जा. आपल्या प्रत्येकानं इथे सांगितले की अरुंद दरवाजाने जायचं, कारण नाशाकडे जाण्यासाठी लोक पुष्कळ आहेत पण पुण्य किंवा पवित्र आत्मा हे मिळवण्यासाठी फार लोक कमी. काय सांगते? इथून निघून जा कारण हेरोद तुम्हाला जिवंत मारणार आहे. त्यांनी त्याला म्हटले खोकड्याला जाऊन सांगा मी आज आणि उद्या मी भूते काढ. काय सांगितलं? आज आणि त्या जीवनामध्ये देवाने दिलेले गिफ्ट होतं ना, ज्या माणसामध्ये भूते म्हणजे काय? पाप करणारी शक्ती. आपल्यामध्ये जेव्हा एक एक पाप वाढायला लागलं ना तेव्हा समजायचं ती भूत आहे. आणि हे भूत खोटं बोलायला लावते, भांडण करायला लावते, नफरत करायला लागते, निंदा करायला लागते, द्वेष करायला लागते, देवा करते. हे जे भूत आहे हे भूत मनुष्याच्या अंगामध्ये घुसायला सुरुवात झालं तर त्या माणसाची मानसिक परिस्थिती फार कठीण करते व रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण. आपल्या प्रत्येकाला परिपूर्णाचं जीवन देवाच्या दृष्टीने बनवायचं आहे. आता जर तुम्ही परिपूर्ण असणार तर तुमचं जीवन देवाच्या दृष्टीने परिपूर्ण कार्य करण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला मदत करणार. कारण परिपूर्ण जीवन ठेवा की आपण पृथ्वीचा विचार करतो तर सार्वजनिक जीवनाचा पण विचार केला पाहिजे. कारण जर सार्वजनिक जीवन जे आहे ते मनुष्याच्या भविष्याला शांती आनंद देणार. आज उद्या व परवा पुढे गेले पाहिजे कारण यरूशलेममध्ये संदेशाचा नाश झाला अशी भावायची नाही. आपल्याला प्रभूने दिलेलं काम आहे ते पुढे चालवायचा प्रयत्न केला पाहिजे. मागे आपण काय करतो? मागे चालल्यात, नुकसान मध्ये चालल्यात. तो शैतान आपल्या मध्ये प्रवास करताय. ते भूताचे आत्मे आपल्या शरीरात कार्य करतात ना आपल्याला देवापासून दूर करायचं काम करतात. वचन 34 यरूशलेमे संदेशाचे भाग करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्यास दगडमार करणारे जशी कोंबडी आपली पिल्ले पंखाखाली एकवट करीते तसे तुझ्या मुलाबाळास एकवट करण्याची कितीदा माझी इच्छा होती पण तुमची इच्छा नव्हती. हालेलुया. आता अनुभव घ्यायचे. आम्ही तुम्हाला सगळ्यांना एकत्र करायचा प्रयत्न करतात पण आपलीच इच्छा नाही की आम्हाला स्वर्गात जायचं. हालेलुया. म्हणून कोंबडी जशी आपल्या पंखाखाली ठेवतो तसं परमेश्वर आपल्या सर्वांना म्हणजे वाचतात पंखाच्या संकट म्हणजे सावली दिलेली आहे. हालेलुया. तो आपल्याला सावली देतो की तुम्ही या, तुमच्या भविष्यात दुःख आहेत, आपत्ती आहे, समस्या आहेत, संकट आहेत, निराशात आहेत. तर ही सर्व काही गोष्टीची हालेलुया ही तुमच्या भविष्यामध्ये ही दुःख आपत्ती दूर करण्यासाठी प्रभू संतोषी समर्थ आहे. मग आज आपल्याला प्रभूने त्याच्या वचनात, त्याच्या शिक्षणात, त्याच्या नियमामध्ये जर पुढे नेत आहे तर तो आपल्या प्रत्येकाला त्या शिक्षणाने मार्ग दाखवत आहे. वचन 35 पहा तुमची घर तुमच्यावर सोडली आहे. ते तुमची घर तुमच्यावर सोडली. घर म्हणजे काय? आपण हे देवाचं घर आहे.
कारण खरंच पहिल्यापर्यंत 3, 16, 17 हे घर तर आपल्याला कुठेतरी कामाला गेलं तर घर फक्त रात्रीच्या झोपाला समजा कामाला येईल, बरोबर. पण हे घर खरं आहे. सूत्रसंहितेमध्ये 118 अध्याय 26 वचनामध्ये सांगितले. सूत्रसंहिता 118 वचन 26. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादी असो. परमेश्वराच्या घरात आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. हालेलुया. एक घर आहे. एक घर काय केलेलं आहे? देवाने आपल्याला दिलेलं आहे, आपल्यावर सोडून दिलेलं आहे. आता आपण या घरामध्ये काय ठेवायचं? चांगलं ठेवायचं का वाईट ठेवायचं? हालेलुया. परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही आमच्या जीवनामध्ये जर व्यवस्थितपणा त्याचा मार्ग किंवा शिक्षण घेतलेलं असेल तर, मी एक लोकांचे अनुभव घेतो. एका माणसामध्ये जर एक अशुद्ध आत्मा कार्य करायला लागला ना, की त्यांना ही वचनं आवडत नाही, शिक्षण आवडत नाही, सामर्थ्य आवडत नाही, अद्भुत गोष्टी पण आवडत नाही. हालेलुया. कारण तो आत्मा फार कठीण. आता शेवटचा काळ ते आहेच, फार कठीणचे दिवस आहेत. ते सांभाळणं आपल्या हरएक व्यक्तीला गरजेचं आहे. वचन 35. परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही. हालेलुया. तो काय सांगते? तुमच्या दृष्टीस मी पडणार नाही. हालेलुया. तर आपल्या प्रत्येकानं शिकायचं आहे की देवाने दिलेल्या नियमाचं पालन करणं. जर बघा, आपण आपल्या जीवनामध्ये देवाने शिकवलेले जे मुद्दे असतात, बरोबर, आणि शेवटची वेळ बस असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही. हालेलुया. आता त्यांनी काय सांगितले? तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार. कारण परमेश्वर आपल्या जोडीला शेवटपर्यंत नाहीये. जर तुम्ही आज्ञाधारक असेल तरच आहे. मग त्या 28-19-20 वचन मध्ये त्याने दिले. मग त्याने सांगितले युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस आहे. पण जेव्हा आम्ही बप्तिस्माच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे, शिक्षणाच्या द्वारे, नियमाच्या द्वारे आज्ञाधारक सांगतेमध्ये की येशू जेव्हा क्रूसावर बलिदान झाला तेव्हा आमच्या बरोबर तो पुरला गेला. म्हणजे आमचा बप्तिस्मा तिकडे झालेला आहे. हालेलुया. पूर्ण पण आमचं तिकडे झालेलं आहे. आज आम्हाला वचनाने, शिक्षणाने, नियमाने आणि देवाच्या मार्गाने भविष्यात पुढे जायचं आहे. आणि ते जर त्यांच्या आज्ञाद्वारे चालले असेल तर आपल्यासाठी दरवाजे खुले आहेत. नसेल तर दरवाजे बंद होईल ना, देव आपल्याला ओळखणार नाही. देवाने आपल्याला ओळख करायला दिलेली आहे देवाशी, माणसाची. म्हणून मग ते 17 माणसाच्या बाबतीत होत. मनुष्य माणसाची ओळख करतो आणि तिथेच देवापासून तो मनुष्य दूर. म्हणून माणसाला परमेश्वराने अगोदरच सांगून ठेवलेलं की माणसाच्या बाबतीत सांगणार की देवावर प्रेम करताना मनापासून जर देवावर प्रेम केलं असेल तर देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. हालेलुया. म्हणून एक प्रीती करा आणि एक शब्द पाठ करा, प्रभू येशू तू माझ्यावर प्रीती करतो. आपण सांगायचं, प्रभू येशू मी पण तुमच्यावर प्रीती करतो. देवाचं प्रेम आहे आमच्यावर म्हणून आम्ही आज जीवित आहे. पण आम्ही कधी सांगत नाही की प्रभू येशू आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. देवाच्या प्रेमात राहा. त्याच्या प्रेमाच्या आशेने जिंदगी आपली बदलत जाईल आणि आपलं भविष्य आशीर्वादित आहे. शैतान आपल्याला जगाच्या मोहाच्या गोष्टीमध्ये, प्रेमामध्ये टाकतो आणि तिथे आम्ही फसून जातो. म्हणून देवावर प्रेम करा. लूक 10:27 संपूर्ण मनात, संपूर्ण जीवाने परमेश्वरावर प्रेम करा. मग देवाने आपल्यावर प्रेम केले तेव्हा ती 16 जगावर प्रेम केलं. मग ते वचन आणि शिक्षण आपल्याला पाळायचं आहे ना. स्वर्गात सगळ्यांना जायचं. योहान 14:2 मध्ये मी तुम्हासाठी जागा तयार केली. हालेलुया. छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, आपल्या कुटुंबाला, आपल्या घरांना, आपल्या गावाला परमेश्वराचा आशीर्वाद असू दे. आपल्या देशाला आशीर्वाद, सर्व मंत्री लोक, आमदार, सरपंच, सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद, परमेश्वरची सेवा हारे काम करणाऱ्या प्रत्येकावर प्रभूचा आशीर्वाद असू दे. ज्या आजारी, दुःखी, निराशा, समस्या अशा पडलेल्या हर एक व्यक्तीला प्रभू आशीर्वाद कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.